आता लहानपणापासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून तरुणांपर्यंत, तरुणांपासून म्हाताऱ्यापर्यंत, म्हाताऱ्यापासून स्त्रियांपर्यंत सर्वांसाठी दोन गोष्टी. कारण हे बघा सज्जन हो, कीर्तन म्हणजे परमार्थिक कार्य आहे आणि या परमार्थाला दोन गोष्टीने सुरुवात होते. ज्या दोन गोष्टीने प्रपंचाची सुरुवात होते त्याच दोन गोष्टीने परमार्थाची सुरुवात होती. मग तू म्हणतो बाबा प्रपंच आणि परमार्थ याचा तर 36 चा आकडा आहे ना. मग महाराज ज्या दोन गोष्टीने प्रपंचाची सुरुवात होते त्याच दोन गोष्टीने परमार्थाची सुरुवात होते. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम प्रपंच पाहूया. मग मला सांगा सर्वप्रथम प्रपंचामध्ये काय असतं? काय असतं बोला की काय असतं? इथे सर्व बालब्रह्मचारी बसलेले आहेत ना? नाही ना. सर्वप्रथम प्रपंचामध्ये काय असतं? स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम. महाराज ज्यांचे लग्न झाले नसते ते म्हणते बाबा काय म्हणायचं ते म्हण भाऊ, पण एवढं काय म्हणू नका. म्हणजे सर्वप्रथम टाळी लागते आणि टाळी लागल्यानंतर नवरी मुलगी नवरदेवाचं नाव घेते. मग आता कोण काय नाव घेले काय सांगता येत नाही. पण मी एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो आणि मी तिथे ते नाव ऐकलं होतं. चांदची सायकल तिला सोन्याचं शीट, टिंब टिंब रावाने मला आणलं डबल शीट. मला सांगा चांदीची सायकल राहील का? राहील का? बरं ठीक आहे, असेल श्रीमंती तर राहू शकते, पण तिला शीट कशाचं? सोन्याचं. मग आता सोनं काय भाव चालू आहे आपल्याला माहितच आहे, पण आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही. बरं चला, चांदीची सायकल आणि तिला सोन्याचं शीट म्हटल्याच्या नंतर हे कुठं जाते? सरळ सोनाच्या दुकानात जाते ना. त्याला म्हणते भाऊ हे सायकल आणि शीट घे आणि असं घमिलं भरून पैसे दे. महाराज सरळ सोन्याच्या दुकानामध्ये जाते. बरं असं म्हटल्याच्या नंतर ही निम्मे एस्टेटीची मालकीण होती. नोहे नोहे त्या संपत्तीला वारसदार होते आणि विशेष म्हणजे पदवीधर सुद्धा होते. मग तुम्ही म्हणता बाबा त्या संपत्तीला वारसदार होती, त्याच्या संपत्तीची मालकीण होती हे ऐकलं होतं, पण पदवीधर होते कसं काय? तर सांगतो ऐका. तुम्ही जर रस्त्याने चालत निघाल्याच्या नंतर तुम्हाला जर एखाद्या वकिलाची बायको भेटली तर तुम्ही तिला काय म्हणता? बाबा तुम्ही काय म्हणता? वकीलीन. वा. अजून थोडं पुढे चालत गेल्याच्या नंतर तुम्हाला जर एखाद्या डॉक्टराची बायको भेटली तर तुम्ही तिला काय म्हणता? डॉक्टरीन. बरोबर ना. मग तिच्याकडे डोक्याची गोळी मागितल्यानंतर तिनं जुलाबाची का द्या, पण नावामुळे कोण झाली? डॉक्टरीन. बरं चला असं थोडं पुढे चालत गेल्याच्या नंतर तुम्हाला जर एखाद्या शिक्षकाची बायको भेटली तर तुम्ही तिला काय म्हणता? काय म्हणतात? शिक्षिका. मग त्या मॅडमला जर म्हटलं ना बाई करा ना सही, ती म्हणते काय बघतात येड्यावानी, लावा ना शाही. म्हणजेच महाराज बरं अजून थोडं पुढे चालत गेल्याच्या नंतर कर्मधर्म सहयोगाने जर तुम्हाला एखाद्या बुवाची बायको भेटली तर तुम्ही तिला काय म्हणता? सोपा आहे ना राव, हा बुवा तर ती कोण? बुईन. म्हणजे एवढा अधिकार कशामुळे प्राप्त झाला? तर टाळी आणि नाव. म्हणून महाराज कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा हे मुख आपल्याला नामस्मरणासाठी दिलेलं आहे, पण या मुखाने आपण नामस्मरण करत नाही दादा. आता फक्त आपल्या मुखावर बोर्ड लिहायचा ठेवलाय, म्हणजेच माझ्या मुखाचा वापर करा. वास्तविक हे मुख दिलंय कशासाठी? वास्तविक हे मुख दिलंय कशासाठी? राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना गया. म्हणून या मुखानं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. पहा ना, एकदा त्या मुलीने त्याचं नाव घेतलं तर याचा संपूर्ण अधिकार तिच्यावर प्राप्त झाला. अधिकारच नाही तर फळ भरल्यानंतर याने तिला आपल्या गाडीत बसवलं, काच वरती केली आणि घेऊन गेला. दादा त्या गाडीवर लिहिलेलं होतं दिलवाले दुल्हन ले जाएंगे, मॅरेज पार्टी. त्यावेळेस आमच्या माता मामल्या गंगूबाई, ठकवाका, हिरा मावशी, लता काकू, बायडाबाई सगळ्या बसलेल्या म्हणजे बया ज्याची होती त्यांनी नेली, मै माया वाया गेली. कशामुळे नेली? तर फक्त दोन गोष्टीमुळे नेली दादा, टाळी आणि नाव. म्हणून कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा तसंच आहे. तुम्हाला जर त्या भगवान परमात्म्याच्या मालमत्तेचा वारसदार व्हायचा असेल तर फक्त एकच गोष्ट करा. कोणती? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. म्हणून ज्या ज्या वेळेस प्रभू परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी व मुखाने नामस्मरण.